आज मी तुम्हाला सोयाबीनची अतिशय झटपट अशी रेसिपी दाखवणार आहे. टिफिनसाठी नक्कीच तुम्ही करू शकता. जास्त वेळ लागत नाही. जास्तीत जास्त 10 मिनिटात ही संपूर्ण रेसिपी बनून तयार होते. तर पहा, त्यासाठी मी इथे लहान आकाराचे सोयाबीन घेतलेले आहेत. हे सोयाबीन आपल्याला छान असे पाण्यामध्ये भिजत घालायचे. जास्तीत जास्त अर्धा ताससुद्धा खूप झाला हे सोयाबीन भिजण्यासाठी. इथे मी कोमट पाणी वगैरे केलेलं नाही आहे. आपलं जे रूम टेम्परेचरवरचं नॉर्मल पाणी असतं ना, त्यामध्येच भिजत घातले होते. अर्धा तास हे सोयाबीन भिजून घेतलेले आहेत. आता हे छान असे आपण पिळून घेऊया. या पाण्यातनं, संपूर्ण पाण्यातनं हे सोयाबीन काढून घ्यायचे आणि घट्ट असे पिळून घ्यायचे. त्याच्यामधलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचे. हे सोयाबीन अजून 1-2 पाण्याने आपण धुणार आहोत. ज्यामुळे या सोयाबीनला एक स्वतःचा उग्र वास असतो ना, तो कमी होतो. तर पहा, अशा पद्धतीने इथे मी सोयाबीन 2-3 पाण्याने धुवून घेते आणि मग त्यानंतरनं तुम्हाला दाखवते. तर पाहू शकता तुम्ही, मस्त असे सोयाबीन भिजले गेलेले आहेत. याच पद्धतीने त्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचे. आतपर्यंत ते व्यवस्थित भिजले गेले पाहिजे. आता 2-3 पाण्याने धुवून घेते आणि लगेचच पुढची कृती करायला घेते. तर पहा, इथे आपल्याला एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे. कढईमध्ये सगळ्यात आधी तेल घालून घ्यायचे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवा. मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे. इथे मी जवळपास 2.5 ते 3 पळ्या तेल घातलं. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण सोयाबीनच्या भाजीला तेल थोडंसं जास्त असेल ना, तर भाजीसुद्धा छान चटपटीत होते. यामध्ये मी मोहरी घातली. मोहरी छान तडतडली गेली की मग जिरं घालायचं. जिरंसुद्धा छान असं फुललं गेलं की त्यानंतरनं भरपूर असा कट केलेला लसूण घातला आहे. लसूण ठेचून त्यानंतरनं कट करा, म्हणजे त्याचा जो अरोमा आहे तो छान असा तेलामध्ये उतरला जातो. आता मी इथे 3 कांदे मीडियम साईजचे छान असे बारीक कट करून घेतले होते, ते घालून घेऊया. लक्षात घ्या, सोयाबीनची भाजी करताना कांद्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं, म्हणजे भाजी खायला जरा चांगली लागते, मसालेदार लागते. यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेतले, जेणेकरून कांदा लवकर मऊ व्हायला मदत होईल. मीडियम फ्लेमवर हा संपूर्ण कांदा मी छान असा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेणार आहे. कांदा बघा छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे, व्यवस्थित असा शिजला गेला आहे. त्यानंतरनं एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी इथे बारीक कट करून घेतला होता, तो घालून घेतला. आता आपण यामध्ये मीठ घातले, त्यामुळे टोमॅटोसुद्धा लवकर मऊ व्हायला मदत होते. तर आता बघा, टोमॅटोसुद्धा छान असा मऊ झालेला आहे, व्यवस्थित परतला गेलेला आहे. यामध्ये आता आपण काही मसाले ॲड करूया. सगळ्यात आधी मी इथे हळद घालून घेतली. लहान अर्धा चमचा हळद इथे मी घालून घेतलेली आहे. आता मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा. मी इथे कांदा लसूण मसाला घातला आहे जवळपास 3 चमचे. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तुम्ही जास्त घालू शकता, कमी तिखट आवडत असेल कमी घालू शकता. त्याचबरोबर इथे मी बेडगी मिरची पावडरचा वापर केला आहे, जेणेकरून भाजीला मस्त लाल असा रंग येईल. आता पहा, हे सर्व एकजीव करून घ्यायचे आपल्याला. अशा पद्धतीने व्यवस्थित असं हे छान मसाले या कांद्या टोमॅटोमध्ये मिक्स करून घेतले. अर्धा मिनटं फक्त आपल्याला हे बारीक गॅसवरती परतवून घ्यायचे. त्यानंतरनं यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. आपण सुरुवातीला सुद्धा मीठ घातले, तर इथे मीठ घालताना थोडं बेतात घाला. आता जे सोयाबीन आपण स्वच्छ धुवून ठेवले होते ना, त्यातलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचे आणि त्यानंतरनं हे सोयाबीन यामध्ये घालून घ्यायचे. आता हे सर्व छान एकजीव करून घेऊया. पहा, अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारचं वाटण वगैरे घालायची गरज नाही आहे. खूप चटपटीत आणि मस्त अशी ही सोयाबीनची भाजी तयार होते. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये मॅगी मसाल्याचा किंवा पावभाजी मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता. आपण यामध्ये फक्त कांदा लसूण मसाला, बेडगी मिरची पावडर आणि हळद घातली आहे. फार काही जास्तीचे मसाले घालण्याची गरज नाही आहे खरं तर, कारण ही जेवढी साधी सिंपल करू ना भाजी, तेवढी जास्त चविष्ट होते. आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि 2 मिनिटासाठी वाफ काढून घेऊया. असं 2-3 वेळा झाकण ठेवायचं, 2-3 मिनटं अशी वाफ काढून घ्यायची. त्यानंतरनं झाकण काढायचं, एकदा भाजी हलवून घ्यायची आणि पुन्हा झाकण ठेवायचं. असं 2-3 वेळा केल्यामुळे काय होतं, मसाला आतपर्यंत व्यवस्थित मुरला जातो आणि खाली भाजी तळायला लागत नाही, आपण मध्ये मध्ये अशी हलवत राहिलो तर. पाहू शकता तुम्ही, मस्त चमचमीत अशी आपली ही सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. मित्रमैत्रिणींमध्ये नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट करून कळवा. आणि भाजी तयार झाल्यानंतरनं गॅस बंद करून शेवटी कोथिंबीर घालायला मात्र विसरू नका. तर पहा, इथे मी कोथिंबीर घालून घेतली, छान मिक्स करते आणि आपली ही भाजी आता तयार झालेली आहे. बरं चला, तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्यासाठी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.